मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पुन्हा एकदा लपेटण्याचा हा प्रयत्न, परंतु त्या चेंडूवरती फक्त एकच धाव मिळेल, सिंगल शिवाय दुसरं काही नाहीये. बघा सरांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले, संदेश आणि निपुण आणि संदेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. निपुणने एक चौकार लगावला आणि त्यामुळे चांगला स्टार्ट होईल असं काहीसं या इनिंग मध्ये वाटायला लागले, कारण पहिलं षटक आणि पहिल्या 3 चेंडूवरती धावा बनल्यात. एका मोठ्या पराभवाला सामोरं जाताना आपण त्याला पाहिलं आणि चेंडू हवेमध्ये क्षेत्राची उलट्या दिशेने जातोय. दोघांच्या मध्ये चेंडू लँड होत असताना एकच धाव तोपर्यंत धावून कंप्लीट केली जाते. पहिली इनिंग मार्गस्थ आहे. या 5 षटकांमध्ये किमान 50-60 या धावफलकापर्यंत जाण्याचा मानस असणार आहे, जेणेकरून एका कम्फर्ट पोझिशन मध्ये स्वतःला बघतील. रॉयल चॅलेंजर्स एक निसटता पराभव त्याने सुद्धा बघितला. निपुणच्या बॅटमधून यावेळेला मोठा फटका, क्षेत्ररक्षक मिड विकेट मध्ये चेंडू खाली. शहबाज आणि शहबाज डिप्लाचे फलंदाज बाद. एक्स्ट्रा प्लेयर इथे पाठवायचं प्लीज. विपुल, बॅट्समनचं नाव काय? खंडू मैदानाच्या दिशेने आलेत. बघा सगळ्या संघांना विनंती, आपला एक्स्ट्रा प्लेयर जर इथं पाठवलं तर बरं होईल, कारण तुमची नावं सुद्धा योग्य रीतीने घेतली जावीत, योग्य त्या नावासमोर उल्लेख व्हावा, त्याच्यासमोर त्याचा डेटा सुद्धा त्याच प्रकारे जावा, जेणेकरून इंडिव्हिज्युअल प्राइजेस आपल्या सर्वांना योग्य त्या व्यक्तीला मिळतील. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे, बघूयात त्या चेंडूवरती काय घडतंय. भागवत यांच्या हातामध्ये चेंडू आहे आणि दोन्ही संघ विचार करत असणार आहेत या स्पर्धेमध्ये आव्हान जिवंत ठेवण्यासाठी, की आपल्या हातून काहीतरी चांगली कामगिरी व्हावी आणि संघ विजयी व्हावा, आणि त्यासाठी हे प्रयत्न मैदानाच्या चालू आहेत. पहिलं षटक आणि पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर येत आहेत 8 एका गड्याच्या मोबदल्यात रॉयल चॅलेंजर. पहिलं षटक संपन्न झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावफलकावरती आहेत. आता दुसरं षटक घेऊन प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. प्रथमेशने पहिल्या मॅचमध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केला होता, खूप चांगली गोलंदाजी केली होती आणि तोच प्रथमेश आता ॲज अ बॉलर म्हणून बॉलिंग ट्रॅकवरती आलेत. बघूयात कशा प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होती, कारण खंडू त्यांच्या समोर असणार आहेत. मागील मॅचमध्ये खंडू धावचीच्या रूपाने बाद झाले होते. संदेश जाधव यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आली होती ज्या वेळेला मागील मॅच ते खेळले होते, आणि त्या जबाबदारीचं ओझं तितक्या मोठ्या प्रमाणात पेलू शकले नव्हते. एक षटकार एक चौकार त्यांच्या बॅटमधून त्यावेळेला सुद्धा बघितला होता. आणि प्रथमेश असा गोलंदाज होता नाईट रायडर्सचा ज्याने इकॉनॉमिकल स्पेल हाताळत असताना विकेट सुद्धा घेतल्या होत्या. तोच प्रथमेश आला यावेळेला. लेगलाच काय जबरदस्त फटका आहे, फ्लिक, चांगली फिल्डिंग, फटक्यापेक्षा जास्त चांगली फिल्डिंग इथे झाली. स्क्वेअर लेग मधून जाऊन शहबाजने चेंडूला अडवलं, फेकी केली, तोपर्यंत सलीमबाईने चेंडूला अडवलं आणि तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या जातात. मनामध्ये एकच आहे, एखाद्या षटकाला 10, 12, 15 धावांचं बनवावं आणि त्या धावा बूम करत असताना ज्या वेळेला 5 षटकं संपतील तेव्हा 50-60 अशा दिसाव्या, या आशेनं या अपेक्षेनं दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. परंतु प्रथमेश विचार करतोय की इथून कशा प्रकारे 2 ते 3 धावांचं षटक येईल, विकेट येतील आणि माझ्या षटकामध्ये धाबा कशा येणार नाही. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, मिस जज, ओ
मिसजज आणि त्यानंतर चौकार सुद्धा येतोय. यावेळेला होती मोठी चुकी. चेंडू सीमा रेखा पार, चौकार. डीजे 14 धावा धावपलकावरती आहेत. प्रथमेशचा फुल चेंडू यावेळेला फुलटॉस आहे. हा फुलटॉस आहे आणि बक्षीस नोच्या रूपाने मिळतंय. नो +1. बघा हा फुलटॉस चेंडू म्हणजे भीमर स्वरूपाचा चेंडू आला खंडूच्या समोर. त्याने फटका लगावून एक धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केली आणि आता याची मजा संदेशला घेण्याची संधी मिळणार आहे. संदेश कशा प्रकारे याची मजा घेतो किंवा याचा आनंद लुटतो किंवा या चेंडूला एन्जॉय करतो हे पाहणं रोचक ठरेल. तुर्तास फ्री हिट असणार आहे नेक्स्ट बॉल वरती आणि त्या फ्री हिटचा फायदा कशा प्रकारे उचलला जातोय. प्रथमेश कडून झाली आहे चूक. हो चुकीचं रूपांतर मोठ्या फटक्यामध्ये. मोठा फटका तर आलेला नाहीये परंतु चेंडू चाललाय धकधक 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 करत सीमा रेखा पार, चौकार. 4 धावा. करण्याशी जाऊन पोहोचल्यात 20 वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. बघा बॅटच्या साह्याने नाही धावायला परंतु शेवटचे अंतिम 3 चेंडू बाकी आहेत. बघा आता शेवटची अनाउन्समेंट आहे जेवणासाठी. ज्याला कोणाला जेवण घ्यायचं असेल शेवटची 15 ते 20 मिनिटं आहेत. यापेक्षा जास्त वेळ तिथे काउंटर ओपन राहणार नाही. तरी सगळ्यांना विनंती आहे जे कोणी जेवलेले नसतील त्यांना की आपण त्या जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे. निर्धाव चेंडू आलाय. प्रथमेशने चांगला कमबॅक केलाय आणि या कमबॅकमुळे धावा काही बनत नाहीयेत. संदेश जाधव पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती. त्याच्या पत्नी आणि मुलगी सुद्धा या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्यासाठी उपस्थित झालेत आणि कुटुंबासमोर परफॉर्मन्स करणं हे एक वेगळं चॅलेंज असतं. बॅटवरती प्रॉपर चेंडू आला नाही. बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून गेला. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये चेंडू फील्ड. एक धाव तोपर्यंत येते. RTO प्रीमियर लीग एक असा सोहळा जो सोहळा येणारे वर्षानुवर्ष लक्षात राहील, ध्यानात राहील आणि आठवणीत राहील. मागील 3 वर्ष ज्या पद्धतीने पार पडली होती त्याच्यामध्ये एक असे बदल आणि चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. टिपलाय झेल. संपलाय खेळ. खंडू बाद. षटक झालेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपलकावरती आहेत. संदेश जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये. जसे मागील मॅच मध्ये त्याची स्थिती पाहिली होती बाकीचे बाजूचे जे फलंदाज होते दुसऱ्या एंडचे ते मैदान सोडत होते आणि असं असताना टक धरण उभे राहून धावा त्याने बनवण्याचा प्रयत्न मागील मॅच मध्ये केला होता. शहबाज गोलंदाजी मार्कवरती येतोय आणि शहबाज बॉलर शहबाज बॅट्समन. मजा येणार आहे बघायला ही मॅच. आणि सध्याचं हे द्वंद्व जे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट बघूयात कशा प्रकारे सजवली जाते. काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक पाठवला जातो. डीपमध्ये स्क्वेअर लेगला थोडासा मेडिकेटच्या बाजूने झुकता करण्याचा प्रयत्न. शहबाज गोलंदाजी मार्कवरती आहे. आता तिसरं षटक आहे. इथून धावा मोठ्या प्रमाणात बनवाव्या लागणार आहेत कारण आतापर्यंत या मैदानाने दाखवलेल्या ज्या धावा होत्या 30, 40, 50 अशा प्रकारच्या धावांना इथे कितपत थारा आहे 5 षटकांमध्ये ते आतापर्यंत आपण बघितलं आणि त्या अनुसार त्या अनुषंगाने
इथं बॅटिंग सजवावी लागणार आहे रॉयल चॅलेंजर्सला, परंतु नाईट रायडर्स संघ जो आहे तो चांगली कंबर कसताना दिसतोय. षटकार आला, चौकार आला, नो बॉल आला. खरं षटकार नाही, चौकार आले, त्यानंतर वाईट आले, नो आले, पण ज्या धावां बूम व्हायला पाहिजे होत्या त्या आतापर्यंत झालेल्या नाहीयेत. टप्प्याचा चेंडू आणि त्याला पुल करण्याचा प्रयत्न होता. सिंगल धाव येत असताना पाहायला मिळतीये. पूर्णपणे ती शांतता. बघा सगळेजण आता जेवून आलेले आहेत आणि जेवल्यानंतर सुस्ती चढते, कधी पाय चालत नाहीत आणि ओव्हरऑल बॉडी लँग्वेज सुद्धा थोडीशी बदलते आणि त्यामुळे हा शांत चित्ताचा खेळ मैदानात चालू आहे. ती रंगत बघायला मिळत नाहीये. ती रंगत येईल का? लॉक केलं चेंडूला, फ्लॅट सिक्स, सुपर टायमिंग आणि चेंडूला पाठवून दिलं मिडविकेटच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी षटकार. आडव्या बॅटने खेळणं आणि त्याचा तो स्टायलिश स्ट्रोक आहे. मागचा गुडघा वाकून त्यानंतर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये या 6 धावांची वर्णी. नेक्स्ट बॉल. हो आणि यावेळेला टप्पा पडून जास्तच बाहेर चेंडू गेलाय, त्यामुळे त्या चेंडूला सोडून दिलं, वेल लेफ्ट केलं. वाईटची सांगतात. शहबाजवरती आता हल्लाबोल केलाय, आक्रमण केलंय. संदेश जाधव याने आतापर्यंत घालवलेला वेळ, व्यतीत केलेला वेळ, हा वेळ जो आहे तो समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु थोडासा दूर राहिला तोपर्यंत 2 धावा धावफलकामध्ये. होणारी ती गोलंदाजी कितपत मदतगार असेल, कितपत त्याचा फायदा होईल. संदेश समोर. साहेबाज यावेळेला डाऊन द ग्राउंड चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दोघेही आणि दोघांच्या मध्ये चेंडू. रियाजच्या मनामध्ये होतं झेल घेणं, परंतु समोरच्या क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने येत होता, त्यामुळे त्यांनी सुद्धा रिस्क घेतलेली नाहीये. रुको जरा सबर करो वाली कहाणी, आणि त्यामुळे फक्त 2 धावा या चेंडूवरती धावून कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या षटकातील शेवटच्या आणि अंतिम चेंडू आता बाकी आहे. 35 वरती धावफलक थांबलंय. उजव्या यष्टीच्या बाहेर अतिरिक्त धावफलकामध्ये ऍड होईल. सिंगल. आता 36, म्हणजे जी अपेक्षा होती धावांची, किमान 3 षटकांमध्ये त्या धावा 35-40 अशा दिसाव्यात, त्या दिसल्यात. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत, म्हणजे इथून फक्त आता कळस रोवण्याचं काम होईल. ज्या धावफलकाला बिल्ड करायचं होतं, जे मनामध्ये होतं, जो षटका गणिक या धावा येणं गरजेच्या वाटत होत्या, धावा मात्र आणल्या जात आहेत. आणि अशा प्रकारे तिसरं षटक या ठिकाणी संपन्न होते आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 37. लॉस ऑफ 2 विकेट टीम रॉयल चॅलेंजर.
सोपवलं गेलं. चौथं षटक हाताळण्यासाठी जिथे संदेश जाधव त्यांच्या समोर असतील. या षटकामध्ये धावा किती बनाव्यात आणि कशा प्रकारे षटकाला सामोरं जायचं याचं प्लॅनिंग तर झालंय, परंतु सलमानसाठी खूप मोठी टास्क असणार आहे, ती म्हणजे संदेशची विकेट घेणं. इथून संदेशची विकेट जर का आली तर कहाणीमध्ये एक वेगळा मोड येईल आणि जे धावफलक आता वेगाने वाढते त्याला खूप मोठा रोग सुद्धा लगावला जाऊ शकतो. पहिला चेंडू यावेळेला टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यावेळेला चेंडू जर आपण पाहिला तर शरीराचा वेध घेतोय आणि लेग बाय चिरपाडे एक धावपलक्यामध्ये सुद्धा होताना पाहायला मिळते. परिवहन सल्लागार व सेवा प्रतिनिधी कामगार संघटना MH48 वसई यांच्या माध्यमातून आयोजित स्पर्धा आणि यावेळेला काय जबरदस्त रनिंग अँड स्टनिंग कॅच. फलंदाज बाद शहबाजला मैदान सोडावं लागतं.
मला फिरती चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर गेला आणि संदेश जाधव याने चेंडूला सोडून दिलं, परंतु यष्टिरक्षकाने आपलं काम बजावणं गरजेचं होतं, ते झालेलं नाहीये. आणि असं असताना वाईट पुन्हा एकदा प्रथमेश. पुढील चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू वन बाउन्स निघून चाललाय सीमारेखा पार. अजून एक चौकार, 4 धावा. जाधव दी पॉवर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. प्रथमेश वरती हल्ला. हा सर्वाधिक मोठाने इकॉनॉमिकल बॉलर होता नाईट रायडर्सचा, त्याच्यावरती हल्ला गेला. यावेळेला स्क्वेअर लेग. येस, गॉन फॉर 4. अजून एक चौकार, 4 धावा. I'm a very, very bad. If you are शेवटचा आणि आता अंतिम चेंडू बाकी आहे. काय जबरदस्त कमबॅक आहे टीम रॉयल चॅलेंजर्सचा. आउटस्टँडिंग बॅटिंग. पुन्हा एकदा, वन्स अगेन, वन मोर, वन अनदर सिक्सर. चेंडू जातो सीमारेखा पार. आरटीओ षटकार. वाढत असताना जाऊन पोचलं 72 वरती. 73चं लक्ष ठेवलं नाईट रायडर्स या संघासमोर. या करूयात या पुढील होणाऱ्या मॅचचा टॉस. सुपर जायंट्स विपक्ष सुपर किंग. सुपर जायंट्स विपक्ष सुपर किंग, दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. सुपर जायंट्स वर्सेस सुपर किंग या दोन संघादरम्यान टॉस केला जाणार आहे. या मॅच मध्ये काय या 73 धावांचा पाठलाग होईल का? काय या 73 धावांना वाचवलं जाईल का? येणारी काय वेळ सांगणार आहे. प्रेक्षक तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आरटीओ प्रीमियर लीगचा हा थरार नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या मैदानावरती, त्याचबरोबरीनं घर बसल्या पाटील नेटवर्क या युट्यूब वाहिनीवरती.
पर्व चौथं. पर्व चौथा आणि पर्व चौथ्यातील हा 7वा सामना चालू आहे. 8व्या सामन्याची टॉस केला जाईल, नाणेफेक केली जाईल. 2 संघ करण्यात तिथे आपण पोहोचायचं आहे. टॉस का बहुतच्या ठिकाणी सुपर जायंट आणि सुपर किंग या 2 संघांनी तिथे पोहोचायचं आहे. टॉस केला जाईल 2 संघांदरम्यान, सुपर किंग आणि दुसऱ्या बाजूला सुपर जायंट. सलामी जोडी मैदानावरती पाठवा. नाईट रायडर्स आपण सलामीची जोडी पाठवा. मोठं आव्हान आहे. जर धावफलक बघितलं ज्याच्यामध्ये संदेश जाधव यांची अप्रतिम इनिंग 40 धावांची खेळ आली आहे आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 72 आहे. पण आता टीमला काय सांगायचं, नाईट रायडर आपल्या टीमला काय सांगायचं आहे, 72 झाल्यात, पडलो तरी 72 पण धावा करणार 73, पडलो तरी पण 73 करणार. 72 त्यांनी केलंय पण 73 आम्ही करणार. त्या उद्देशाने टॉस केला जातोय. सुपर जायंट आणि सुपर किंग या 2 संघादरम्यान होतोय नाणेफेक. टॉस केला जातोय. देसाई माडे भाई त्यांची शुभ असते. आपण बघतो हा टॉस नाणेफेक केली जाते. सुपर जायंट आणि सुपर किंग यामध्ये होणारा पुढचा मॅच. टॉस 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 बॉस टॉस जिंकलाय सुपर किंग. सुपर किंग न टॉस जिंकलाय. दोन्ही सुपर आहेत आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय सुपर किंग ने घेतलाय. बॅटिंगसाठी सुपर जायंटला आमंत्रित केलेलं आहे. सुपर किंग ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. चलो चिक चालू असलेला मॅच दोन्ही टीम साठी महत्वाचा आहे. जिंकायचंच आहे. नाही जिंकलं तर या स्पर्धेबाहेर जावं लागेल आणि या सामन्यामध्ये जो पराभूत होईल संघ त्या संघासाठी या स्पर्धेमध्ये तुम्ही पार्टिसिपेट खेळलात त्याबद्दल आपल्याला मेडल दिले जातील. श्री अविनाश अगड सर आहे त्यांच्या से आपण बघतोय ते मेडल्स त्या टीमला दिले जातील. जो पराभूत संघ होईल जो स्पर्धेबाहेर जाईल त्यासाठी पार्टिसिपेंट तुम्ही सहभागी झाला त्याबद्दल तुम्हाला मेडल्स दिले जाईल. पण ते मेडल नको आहे. नाईट रायडरने सांगितले ते मेडल नको आहे आम्हाला जिंकायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला टीम रॉयल चॅलेंजर त्यांनी चॅलेंजर ठेवले 73 धावांचं. तेही सांगतात ते मेडल नको आहे आम्हाला. ते मेडल नको. आम्ही ट्रॉफी जिंकण्यासाठी आलोय, मेडलसाठी नाही आलोय. त्यामुळे ते प्रयत्न करणार. पडलो तरी 72 धावा करणार 73. 72 झाल्यात. मॅच ऑन झालाय. पहिले षटकात संदेश. पहिला चेंडू शाबाज. पहिला चेंडू झाला पॉइंट लाईन क्षेत्ररक्षक तो पॉइंट क्षेत्ररक्षक पोचलाय. चांगलं फिल्डिंग झाले. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. कारण त्यांना खेळायचं आहे, इथे जिंकायचं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकानं स्वतःशी सांगायचं आहे. जो 3 इडियट मधला फेमस डायलॉग आहे, ऑल इज वेल. ऑल इज वेल. फक्त खेळ बरा करा. ऑल इज वेल तेव्हाच होईल जेव्हा नीट होईल खेळ, तरच ऑल इज वेल होणार आहे तुमच्यासाठी. अन्यथा ही कहाणी आजच्या पूर्वी इथे समाप्त होईल तुमच्यासाठी या सामन्यानंतर. लेग स्टंपच्या बाहेर आहे. पंच वळतात. पंचाकडे इशारा येतो. व्हाईट बॉलचा इशारा येतो. शाहबाज आणि सलीम ही जोडी मैदानावरती. संदेश जाधव ज्याने 40 धावांची एक वेगवान आक्रमक खेळी साकारलेली आहेत ते गोलंदाजी मार्कवरती. पण ते अर्धा पल्ला झालाय. अर्धा बाकी आहे. पहिली इनिंग पेक्षा दुसरी इनिंग धमाका होऊ शकतो. दुसऱ्या इनिंग मध्ये तो धडाका फलंदाजा देखील दिसू शकतो. कारण मैदान असं आहे 2 ते 5 षटकारांची आतषबाजी होत असते याच मैदानावरती. आणि ती संदेश यांच्या बॅटिंग मध्ये पाहिली आपण. खेळण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळला. धाव घेण्याचा प्रयत्न निपुण पोचले. चेंडू फेक केली जाईल थोडस पुढे थोडा गॅदर झाला. चेंडू 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. एका धावाने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल तो 4 वरती. 73 धावांचं आव्हान 5 षटकामध्ये जवळपास 15ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये तुम्हाला पार करायची आहे.
याचा अर्थ प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठे फटके पाहिजे. प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके तुम्हाला खेळायचे आहेत. मग चौकार टोका, षटकार टोका, 2 चौकार, 1 षटकार, 2 षटकार. ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हरच्या दिशेने झेल टिपला गेलाय. काय झेल टिपलाय? पहिला तर झेल टिपला. एक तर त्यांचा विश्वास नव्हता झेल टिपलाय की नाही, बाकीच्यांनी पाहिलंय की बाबा झेल टिपलाय का नाही, हे पाहिलंय. विकेट आलाय. तर करण होते, विकेट आलाय. गाणं येणार आहे. पण आता तुम्हाला टॅकलही करावं लागणार आहे. टॅकल करावं लागणार आहे. संदेश जाधव आहे ना, स्ट्रायकरला रियाज. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा त्याच दिशेने गेलाय. हो हो हो, व्हिडिओ नंबर 2 पहिला पाहिलाय, आता हा दुसरा स्टेटस वाला व्हिडिओ. गरीबाद बघूया. 40 धावा तर केल्यात. शैवी मॅच बघतोय, मॅच बघते शैवी, कारण हॅट्रिक आली तर ती खुश होणार. डब्ल्यू डब्ल्यू आता हा डब्ल्यू आलाय, पण पहिल्या लिपीतला नाही आलाय, सेकंड लिपीतला छोटा. त्याच्यातूनला डी आलाय छोटा व्हाईटचा. त्याच्यामुळे डब्ल्यूची तलाश होती. डब्ल्यू पाहिजे होता, डब्ल्यू नाही आला. कॅपिटलवाला पाहिजे होता, कॅपिटलवाला पाहिजे होता डब्ल्यू. पण आता मॅच तसं आपण बघतोय, संदेश जाधव होल्ड केलाय, मॅचला होल्ड केले, मॅचला पूर्णपणे पकडून ठेवले. आता इथून मॅच खेचायचा, त्यांच्या हातात न घ्यायचा. आता मोठा फटका पाहिजे. सलमान ऑन स्ट्राईक. हलक्या हातानं केलं. बॅटचं फेस थोडंसं ओपन केलं. बॅकवर्ड पॉईंट रिझर्व मध्ये फील्ड केलं गेलं. 1 धाव चेंडूवरती पूर्ण 72 धावा केल्यानंतर पहिले षटक ॲज युजल. शेवटचा बॉल बाकी आहे, जसं यायला पाहिजे ते आतापर्यंत आले. धावा दिल्यात, धाव फलकावरती 6. पण या आजच्या दिवसाने भरपूर उलटफेर पाहिले. सकाळी 36 धावा डिफेंड होताना पाहिल्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 52 धावांचा पाठलाग पाहिला. तिसरा सामना जो पाहिला 40चा, तो शेवटच्या क्षणापर्यंत नख कुरतडणारा मॅच पाहिला. शनिवारी जास्त कोण नख खात नाही, नख कुरतडत नाही, पण कुरतडावी लागली. आज रविवार असतो जो नख कापण्याचा दिवस, पण आज तो मॅच पाहिलाय. नेल बेटिंग फिनिश आणि एक 61चा मोठा टार्गेट सेट झाला होता. हलक्या हातानं सेन्सिबल. माहिती आहे संदेश चांगली गोलंदाजी करतायत. मग नेहमी जसं म्हणतात, अच्छे गेंदो का सम्मान करो. मग बुऱ्याचा काय करायचा? प्रत्येक जण सांगतं का अपमान, अपमान नाही, अच्छे गेंदो का सम्मान करो और बुरे का समाचार लो, तर मॅच बनणार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा आहेत फलकावरती 7. आव्हान मोठा आहे, टार्गेट मोठा आहे, चॅलेंज मोठा आहे. भरपूर चढ उतार येणाऱ्या मॅच मध्ये. पहिल्या षटक 7 धावा, 24 चेंडूचा खेळ आहे आणि 24 चेंडू मध्ये आता डबल 6, 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. 24 बॉल 66 रन. हम तू अगर साथ है, ते दोन्ही बॅट्समनने सांगितले
जर आपण दोघे जोडीला थांबलो ना तर हा मॅच जिंकू शकतो. आपण जिंकू शकतो. शहबाज आणि सलमान ही जोडी मैदानावरती आहेत. 24 चेंडू 67 धावांचा पाठलाग करायचा. डबल सिक्स याच्या अर्थ प्रत्येक ओव्हरमध्ये 2 सिक्स मारायचेच आहेत. तुम्हाला 2 सिक्स मारायचेच आहेत. कारण आता जो आस्किंग रन रेट आहे ना तो 15वरनं 16, 16वरनं 17च्या घरामध्ये गेलाय. जवळपास 17च्या घरामध्ये आहे. 24-66 ऑफस्टमच्या बाहेर आहे. ऑफस्टमच्या बाहेर निर्धाव चेंडूची सांगता होत असताना कंडू गोलंदाजी मार्कवरती आलेत. पुढचा मॅच देखील डू और डाय वाली रेड आहे आणि ही पण तशी आहे. डू और डाय करना होगा अप्लाय करावा लागेल तुम्हाला. कारण ही स्पर्धा वर्षात एकदा येणारी स्पर्धा जी तुम्हाला पुढे जायचं आहे ते अप्लाय करायला लागेल. डू और डाय करना होगा अप्लाय झालाय. सप्लाय झालाय. षटकाराचा सप्लाय झालाय. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. रहना आहे आणि तसाच मॅच मध्ये सुद्धा राहायचं आहे तुम्हाला. षटकार बॅटमन आलाय. प्लेड ऑन बॅटला लागला. स्टंप वरती आदळला आणि विकेट. गडीबाद. फलंदाज कारण इतका चांगला फटका त्यांनी केला होता. हाही फटका खेळायचा होता. स्क्वेअर लेग आणि बरोबर मिड विकेटच्या मध्ये खेळायचा होता आणि तो खेळत असताना बॅटला चेंडू लागला. यष्ट्यांवरती आदरला. प्लेड ऑन झाले आणि शाबास परतले तर माघारी. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत आहे मंगेश खंडू यांचं देखील कौतुक आणि असं विकेट आलाय. म्हणून म्हटलं ना कधी कधी काय होतं की चांगल्या बॉलवरती चौकार षटकार जातो आणि तितका चांगला चेंडू नसतो पण विकेट येतो. आयुष्य पण असं आहे. आयुष्य देखील याला काही अपवाद नाहीये. आपण जसा जसा विचार करतो तसं घडत नाहीये. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. जैसा हम सोचते हैं ना वैसा होता नहीं और जो होता है ना शायद हमने कभी सोचा नहीं. इसी का नाम क्रिकेट है. कारण क्रिकेट खेळ असा आहे ना की जहां हमारी सोच खत्म होती ना वहां से क्रिकेट चालू होती. क्रिकेट तिथून चालू होतं जिथे आपले विचार थांबतात. ऑफस्टमच्या बाहेर विचार थांबतात. बघूया नंबर 3 व्हिडिओ. हो आलेला बरोबर समोर तयार होते. खरं स्माईल आहे चेहऱ्यावरती आता त्यांच्या. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा आहे धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती. पाठलाग 73 धावांचा पाठलाग आहे. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा चेंडूच्या खाली आला आहे. अजून एक विकेट खंडू यांच्या नावावरती या षटकामधील दुसरा विकेट. गडीबाद. सामने आए तो हार ना माने. बघा हार जाना और हार मानना अलग अलग बात आहे. हरणं वेगळं आणि हारणं स्वीकार करणं हे थोडंसं वेगळं आहे. त्याच्यामुळे हार नाही मानणं आहे. हार नाही मानायची आहे. 2 षटकाचा खेळ संपला आहे. बघा खंडू यांनी देखील तेच केलं. 1 षटकार आला होता. त्यानंतरचे 4 चेंडू हाताळले ज्याच्यावरती 2 विकेट 2 धावा. आणि संदेश जाधव देखील आपल्या टीमला तेच सांगतात का मॅच संपलेला नाहीये. जब तक आखिरी गेंद ना आ जाए, जब तक आखरा विकेट न जाए तब तक खेळ खत्म नाहीये. तोपर्यंत खेळ संपला नाहीये. जोपर्यंत शेवटचा बॉल, शेवटचा धाव, शेवटचा विकेट जात नाहीये, शेवटचा चेंडू हाताळला जात नाहीये, तोपर्यंत क्रिकेटचा खेळ हा बदलत राहणार. स्ट्राईक एरियाला फलंदाज सलमान ऑन स्ट्राईक. ऑफ स्टंपच्या बाहेर पाहिलं, न्याहाळलं, सोडून दिलं. चेंडू गेला सर यष्टीच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आता एक प्लॅन बनलाय. आता त्या प्लॅनला जर डिस्ट्रॉय करायचा तर तुमच्याजवळ प्लॅन पाहिजे.
तुमच्या जवळ प्लॅन पाहिजे. एक प्लॅन बनलाय, त्या प्लॅनला डिस्ट्रॉय करायचं आहे, प्लॅनला उद्ध्वस्त जर करायचं आहे तर प्लॅन नंबर तुमच्या जवळ सुद्धा पाहिजे. सलमान, मी म्हटलं ना प्लॅन बनलाय तुमच्या अगेन्स्ट. डावपेच रचले गेल्यात, रणनीती रचली गेलेली आहेत. कुठल्या टप्प्यावरती गोलंदाजी होणार, लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. संदेश जाधव यांनी हाताळ्यात. पुढचा मॅच सुपर किंग एका बाजूला असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला सुपर जायंट. चर्चा चालली आहे तिथे, त्यांना माहिती आहे, दोघांनाही माहिती आहे आपण मॅच तसाच आहे. डू और डाय वाला मॅच आहे. वेगवान चेंडू पाठीमागे निघून चाललाय. चेंडू चाललाय बॉन्ड लाईनच्या जवळ 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 चाललाय. फील्ड केला गेलाय. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. 22चा इशारा पंचाकडनं होत असताना 2 धावा धावफलकावरती ऍड होतील. 2 धावांनी स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल 17. 17 धावा धावफलकावरती 56 धावा अजूनही पाहिजे. 15 चेंडूचा खेळ आहे. 15 चेंडूचा खेळ, 56 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. सुंदर गोलंदाजीचा प्रत्येक शिखर संदेश जाधव दाखवत असताना पहिलं षटकही हाताळलं होतं, त्याच्यामध्ये 2 विकेट पाहिले होते. आणि या षटका आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडूवरती 2 धावा त्या 22च्या स्वरूपात आल्यात. हलका हलका आता नाही. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. प्रथमेश आल्यात. आता स्ट्रायकर एंडला एक मोठा फटका पाहिजे. एक मोठा फटका पाहिजे. बॅटमध्ये आलेला तो फटका, आवाज, फटक्याचा आवाज, टॉकचा आवाज, त्या टॉकच्या आवाजाने वाढलेला आत्मविश्वास. तो फटका आला तर तो टॉकचा आवाज एक आत्मविश्वास देऊन जाईल, कॉन्फिडन्स देऊन जाईल या टीमलाही आणि फलंदाजाला देखील आत्मविश्वास देऊन जाईल. म्हणून तो फटका पाहिजे. बघूया तो फटका प्रथमेश यांच्या बॅटमध्ये येतोय की संदेश जाधव जो टिचून मारा करतात या षटकामध्ये. हो, थोडेसे बाजूला झाले. पाहिलं नाही हल्लं, थोडेसे बाजूला झाले. एक वाईटच्या स्वरूपात 72 धावा ऍड होईल धावफलकावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहिले या षटकामध्ये आपण. पण जर एक फटका आला तर मॅच मध्ये थोडा रोमांच येईल. मॅच मध्ये रोमांच येईल 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 पण येईल. हो हो, फिल्डिंग फिल्डिंग फिल्डिंग. हातात चेंडू निसटलाय. प्रयत्न चांगला होता. चौकाराचा इशारा होतोय प्रथमेश यांच्या बॅटमधनं. हा चौकार. 4 धावा. चौकार आपण पाहतोय. ते 20 धावा धावफलकावरती आहेत. 50 धावा करायची आहेत अजूनही. बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागलाय. फिल्डिंग केली जाते पाठीमागे हाताला लागून. चेंडू फील्ड केला गेलाय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांचा धावा आहे धावफलकावरती 24. 24 झाल्यात. 49 अजूनही पाहिजे. 12 चेंडूचा खेळ आहे. 49 धावांचा अजूनही पाठलाग करायचा आहे. एक ब्रेक मध्ये ऐकूया संगीत. येऊया नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर या मॅच. बारा बॉल 49. अशक्य असं काहीच नसतं. शक्य करून दाखवायचंय. हो, चेंडू आता निघून तिथे बघतोय बाबा. चेंडू गेला तरी कुठून निघून गेला, कारण बरोबर स्टंपच्या समोर हा चेंडू पडला होता. जो बाउन्स झाला त्याच्यावरनं यष्ट्यांच्या वरून हा चेंडू निघून जातोय. नाही पण मागचं जर पाहिलं मॅच पकडून ठेवला होता. 6-3चा मॅच ज्यानं पूर्णपणे कंट्रोल केला होता त्या गोलंदाजानं. बॅटच्या कडेला चेंडू लागतोय. करण, पुन्हा एकदा करण. हो, सुटलाय. आता पहिले 2 व्हिडिओ तुम्ही ठेवणार, आता हा व्हिडिओ बाकीचे बघणार.
असं आहे. बाकीचे पण तयार आहेत. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 26. 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. पण एन्जॉयमेंट आहे बघा. आरटीओ प्रीमियर लीग आज प्रत्येकाचा दिनक्रम असतो, व्यस्त कार्यक्रम असतो, त्याच्यातनं आनंद शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करतोय आणि आजचा दिवस त्यासाठी होता. त्यासाठी एक खेळ होता गॅप बिटवीन द गॅप. चेंडू चालला सीमारेषेजवळ. प्रथमेशच्या बॅटमधला हा दुसरा चौकार. 4 धावा. नऊ चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. तर प्रत्येकाचं बघा पुन्हा एकदा आता संडे गेला तर मंडे पुन्हा येणार. आणि संडे आहे ना, म्हणजे आज शनिवारचा दिवस आहे. संडे कधी संपेल संपणार नाही. संडे त्या पॅकेट चिपच्या पॅकेट सारखा असतो. खोलला का माहिती पडतो अर्धा तर पहिलाच संपलाय. असा संडे असतो. आपण ज्यावेळेला चिपचं पॅकेट बोलतो ना त्यावेळेला बघतो बाबा अर्धा तर पहिलाच संपले. तसा संडे असतो. अर्धा पहिलाच संपलेला असतो, अर्धाच बाकी असतो. त्याच्यामुळे आज सॅटरडे आहे जो आपण एन्जॉय करतोय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. 31-31 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. थर्टी 31 धावा धावफलकावरती. खेळण्याचा प्रयत्न होता. थोडा पाय पाहिला तर लेग स्टम्पच्या थोडं बाहेर कट करायचं होतं. चेंडूपासून लांब गेले. धाव घेण्याची कुठली संधी नाहीये. 73 धावांचा पाठलाग करताना सुरुवात तितकी पाहिजे होती ती धमाकेदार नाही झाली. त्यानंतर मिडल ऑफ द ओव्हर येऊन संदेश जाधव यांचं ते षटक. खंडू यांनी दिलेली त्यांना 7. आता निपूजचं एक चांगलं षटक. आणि मॅचवरती आता पूर्णपणे पकड घट्ट बसवलेली आहे ते टीम रॉयल चॅलेंजर या संघानं. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 32. 41 अजूनही करायचे. 6 चेंडू 41 धावा क्रिकेटच्या भाषेमध्ये एकदम अशक्यप्राय आहे. कारण 6 लिगल डिलिव्हरी आणि 41 धावा होऊ शकत नाहीयेत. जर काय वेगळं घडलं तर घडू शकते. पण ऐकूया एक गीत आणि येऊया आरटीओ प्रीमियर लीग सीझन 4 पर्व 4 मध्ये. शाबास गोलंदाजीसाठी पुन्हा तोच फटका. बघा तुम्ही ऑप्स्टमच्या बाहेर चेंडू होता. कट करायचा प्रयत्न दूर राहिले आणि इथे मात्र बाद होऊन परतत असताना फलंदाज. आहेत. पहिला चेंडू क्रॉस बॅटेड खेळला मिड विकेटच्या रिजन मध्ये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करेल. निपुण फील्ड करेल. शेवटच्या 4 चेंडूच्या खेळाची फक्त औपचारिकता आता बाकी. धावा झाल्या धावफलकावरती 33. 40 धावा अजूनही करायचे आहेत. यानंतरचा होणारा मॅच सुपर किंग आणि सुपर जायंट. ज्यावेळेला हा सामना चालू आहे त्यावेळेला सुपर जायंट सुपर किंग मध्ये चर्चा चालू आहे. टीम मीटिंग चालू आहे. त्यांनाही माहिती आहे की आपल्याला इथून जिंकून बाहेर यायचं आहे. आपल्याला मेडल नको आहे. कारण या चालू सामन्यातील पराभूत संघ आहे ना त्यांना असे अविनाश ककड सर च्या वतीनं मेडल पार्टिसिपेंट मेडल त्यांना देण्यात येणार आहे. या चालू सामन्यातील पराभूत संघ जो 2 सामने पराभूत होईल आणि स्पर्धेबाहेर त्याला जावं लागेल त्या स्पर्धेची आठवण त्याच्याजवळ राहावी. या सहभाग आपण नोंदवलाय त्याची आठवण राहावी म्हणून पार्टिसिपेंट मेडल असणार आहे. चेंडू बॉन्ड लाईन जवळ 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 बाहेर गेलाय. चौकार. प्रतिमेच्या बॅटमधून चौकार.
2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूच्या खेळाची औपचारिकता या सामन्यामधली बाकी. मॅच आणि आता सुपर किंग आणि सुपर जायंट रेडी होत आहेत. ही लढाई त्यांच्यासाठी आहे. चढू रोखण्याचा प्रयत्न प्रथमेश यांच्या बॅटमधून अजून एक चौकार त्यांच्यासाठी वेगळी लढाई आहे. सुपर जायंट आणि सुपर किंग हे 2 संघ एकमेकांसमोर खेळतील. टॉस जिंकलाय सुपर किंगच्या संघानं आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. बॅटिंग करेल सुपर जायंटचा संघ, प्रथम बॅटिंग करेल. आता चर्चा दोन्ही टीम मधनं झालेली आहे की आपल्याला आता हा मॅच नाही सोडायचा आहे, हा जिंकायचा आहे, आपल्याला स्पर्धेमधलं आव्हान कायम ठेवायचं आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना हा सामना जिंकलाय टीम रॉयल चॅलेंजरने. हा सामना जिंकलाय आणि हा सामना जिंकत असताना एक अष्टपैलू खेळ आपण पाहिलाय. मेडल दिले जातील पराभूत संघ जो आहे. तर आपण या नाईट रायडरचा संघ बरोबर जे VIP डाईस आहे तिथे आपण यायचं आहे.